आता CSV एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट. एक्सपोर्टमध्ये काही एवढं काही लॉजिक नाहीये. जस्ट आपण डाउनलोड करून दिलेलं आहे एक फॉर्मॅट. इथे लॉजिक आहे अपलोड जी CSV करतो. आता CSV इज बेसिकली व्हॉट कॉमा सेपरेटेड व्हॅल्यू. कॉमा सेपरेटेड व्हॅल्यू म्हणजेच जेव्हा आपण त्याला डेटा पास करणार आहे एक्सेल शीटमध्ये, तर ती एक्सेल शीट डॉट एक्सेल नसते, ती .CSV फॉर्मॅटमध्ये आपल्याला याला प्रोव्हाइड करावी लागते. तर हा काय करतो, आपण दिलेला डेटा कंप्लीट कॉमा 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 असा सेपरेट करतो आणि ॲज अन ॲरे तो इन्सर्ट करतो डेटाबेसमध्ये कॉलम वाईज. त्यानंतर याचं पर्पज असं की वन टाइम नंबर ऑफ रेकॉर्ड्स वी कॅन सेव्ह ॲट अ टाइम. तर इथे आता जेव्हा आपण फॉर एक्झाम्पल 1000 स्टुडंट आहेत, इथे न्यू किंवा 1000 हॉटेल्स आहेत, न्यू हॉटेल ऍड करणं इथे आणि इच अँड एव्हरी एंट्री इथे टाईप करून सेव्ह करणं इंडिव्हिज्युअल हॉटेल, आणि असे सपोज 1000 हॉटेल आहे, सो इट्स अ टाइम कन्झ्युमिंग ऍक्टिव्हिटी. सो त्यासाठी CSVचा हा जो CSVचा हा जो पॅटर्न आहे हा आपल्याला त्यासाठी हेल्पफुल आहे की एक्सेल शीट मध्ये 1000 रोज तिथे डेटा एंटर केला आणि वन टाइम ते 1000 रोज आपल्याला ऑन अ सिंगल क्लिक अपलोड होणार आहेत डेटाबेसमध्ये, म्हणजे सेव्ह होणार आहेत. तर याच्यामध्ये फर्स्ट हा डाउनलोड CSV फॉर्मॅट काय, हा म्हणजे आता युजरला आपण रेस्ट्रिक्ट करतो टू प्रोव्हाइड पर्टिक्युलर फॉर्मॅट. तर सगळीकडे जिथे जिथे CSV इम्पोर्ट आहे अपलोड करायला दिलाय त्याच्या आधी कंपल्सरी हा CSV फॉर्मॅट डाउनलोडचं बटन आहे. हे काय सांगतं की हा जो फॉर्मॅट आहे हाच तुम्हाला युजरला सॉरी क्लायंटला फॉलो करायचा आहे. म्हणजे जेव्हा दे विल प्रिपेअर CSV तर याच फॉर्मॅटमध्ये त्यांना CSV प्रॉपर प्रिपेअर करायची. तुम्ही पाहिलं तर हे हॉटेल वेंडर .CSV अशी डाउनलोड झाली. तर हे काय केलंय आपण, जेवढ्या CSV आहेत मॉड्यूलमध्ये आपल्या म्हणजे ज्या ज्या मॉड्यूलच्या सगळ्या CSVs आहेत त्या आपण सेव्ह करून ठेवल्यात. कुठे इमेजेसचं जे फोल्डर आहे त्यात CSVचं फोल्डर आहे. इमेजेसमध्ये CSV फॉर्मॅट म्हणून फोल्डर आहे. याच्यामध्ये आपल्याकडे जेवढा पूर्ण ऍप्लिकेशनमध्ये ज्या ज्या मॉड्यूलमध्ये आपण CSVचा सपोर्ट दिलेला आहे, फंक्शनॅलिटी इम्प्लिमेंट केली आहे, त्या सगळ्या CSV आहेत. नावातच आहे कस्टमर CSV. तुम्ही कस्टमरच्या मॉड्यूलमध्ये हे बटन्स पाहिले असतील. तर ती CSV इथून डाउनलोड होते. ईमेल आयडीचं इम्पोर्टची CSV, एन्क्वायरीची CSV, फ्लाईट पॅसेंजर लिस्ट, फेरी टॅरिफ, हॉटेल वेंडर, त्यानंतर आता हे सप्लायर दिसतंय, आधी वेंडर नाव होतं याला, त्यामुळे ते CSV तसं त्या नावाने सेव्ह आहे, हॉटेल वेंडर म्हणून. तर हे बेसिकली फक्त एक फॉर्मॅट आहे जे आपण युजरला प्रोव्हाइड करतो रेफरन्स पर्पज साठी. सो त्या CSV मध्ये ते त्यांचा डेटा फिल करतात आणि ती वाली अपलोड करतात. दुसरं म्हणजे जेव्हा CSV प्रिपेअर होते तर हा जो सेव्हचा फॉर्म असतो त्या CSV सोबत नेहमी कम्पेअर करायचा. कारण की सेव्ह हॉटेल सप्लायर सेव्ह करायला ज्या डिटेल्स घेतल्यात आपण त्याच CSV मध्ये अगेन एंटर कराव्या लागतील. तो एक फॉर्मॅट मॅच करतो आपण. जो सेव्ह फॉर्म मध्ये फील्ड आहे त्याच फील्ड इथे हेडिंग मध्ये आपण दिलेले आहे. जेव्हा ही CSV अपलोड होती तेव्हा हे जे फर्स्ट रो आहे ही आपण स्किप करतो. सेकंड रो ऑनवर्ड्स डेटा आपण इन्सर्ट करतो टेबलमध्ये. त्यानंतर हे जे कॉलम्स आहेत हे म्हणजे या सेव्ह फील्डचे सेव्ह फॉर्मचे फील्ड्स आहेत. दुसरा म्हणजे जे काही ड्रॉपडाऊन असतात तर ती व्हॅल्यू स्पेसिफिक त्यांना कंपल्सरी कन्सिडर करावं लागतं. कारण की जेव्हा ड्रॉपडाऊन मध्ये ही व्हॅल्यू देतो आपण, ऑप्शन मध्ये व्हॅल्यू पॅरामीटरला हाच पॅरामीटर आपल्याला पास करावा लागतो. जो व्हॅल्यू मधला आपण डेटाबेस मध्ये इन्सर्ट करतो, हा जो वर दिसतो तो वाला नाही इन्सर्ट करत. म्हणजे आपला जो ड्रॉपडाऊनचा पॅटर्न असतो ऑप्शन्स प्रोव्हाइड करतो आपण. इथे हे ऑप्शन व्हॅल्यू इथं ब्लँक आहे सिटी नेम. आता हे आपण इथे लेझी लोडिंग वापरले त्यामुळे तुम्हाला इथे डायरेक्ट ऑप्शन्स नाही दिसत आहेत. एक मिनिट, हा वाला आहे. तर अशा पद्धतीने आपण जेव्हा याला सेव्ह करतो तर ही व्हॅल्यू आपण यूज करतो. इथे काय दिलंय डझंट मॅटर, पण डेटाबेस मध्ये जाताना हे सेव्ह होणार आहे आणि जेव्हा डिस्प्ले होतं तेव्हा हेच डिस्प्ले होतं व्हॅल्यू
जी सेव्ह झाली आहे ती म्हणजे अपडेटमध्ये फॉर एक्झाम्पल जेव्हा हा ड्रॉपडाऊन डिस्प्ले होणार आहे तेव्हा ही व्हॅल्यू जी सेव्ह झाली आहे ती डिस्प्ले होते. तर सीएसव्ही मध्ये ते टेक केअर करावं लागतं की जे जे ड्रॉपडाऊन आहेत आपण क्लायंटला जेव्हा डेमो देतो ट्रेनिंग देतो तेव्हा कंपल्सरी क्लायंटला आपण या गोष्टीवर एज्युकेट करतो की तुम्हाला ह्या सिलेक्ट ड्रॉपडाऊन फॉर्म मध्ये जेवढ्या ड्रॉपडाऊन फील्ड्स आहेत त्याच्या व्हॅल्यूज तुम्हाला कंपल्सरी जे काही ड्रॉपडाऊन मध्ये इथे प्रोव्हाइड केलेले आहेत त्यामधल्याच इकडे सीएसव्ही मध्ये द्यावं लागतं. कारण की जेव्हा सीएसव्ही युजर एंडला डाउनलोड होते युजर याच्यामध्ये काय डेटा टाकेल वी नेवर नो. कारण की सिटी आयडी आहे एखाद्याने टाकलं जयपूर तर हे वालं ऍक्सेप्ट नाही होणार आहे. कारण की सिटी आयडी आपला काय आहे इंटिजर आहे बॅकएंडला. इट शुड बी इंटिजर सिटीज आयडी प्रायमरी की जो काही सिटी मास्टर मधून सिटी अंडरस्कोर मास्टर टेबल मधून त्याचा सिटी आयडी येणार आहे. सो हा आपल्याला इथे एंटर करावा लागतो. आयडी जेव्हा इथे एंटर होतो जेव्हा तो फेच होणार आहे आपण लॉजिक काय लावलेलं आहे आयडीने सिटी नेम फेच केलाय आणि ते युजरला दाखवतो. डेटाबेसमध्ये आपण ड्रॉपडाऊनच्या व्हॅल्यू बेसिकली हॉटेल असे सगळं असं ते सगळं आपण आयडीनीच रिप्रेझेंट करतो. ठीक आहे युनिक त्याचं मेंटेन करायला. तर याच्यामध्ये आता तुम्ही बघताल इथे जे सिटी नेम आहे ह्या सिटीचा कंपल्सरी आपण क्लायंटला सांगतो की तुम्ही काय करा. आता फॉर एक्झाम्पल ते हॉटेलचे सीएसवी अपलोड करतात तर त्यांना हॉटेल टाकायचे हॉटेलला सिटी मॅन्डेटरी आहे. कारण की इथे जर मी सिटी टाकलं नाही ब्लँक दिलं आणि सीएसवी अपलोड करायला गेले इम्पोर्ट करायला गेले तर हा अनप्रोसेस सीएसवी देणार म्हणजेच की हे रेकॉर्ड इनव्हॅलिड आहे समथिंग इज रॉंग इन दिस रेकॉर्ड असं युजरला त्याचा आपण मेसेज कन्वे करतो. सो त्याला तिथे आयडेंटिफाय करावं लागतं ट्रेनिंग डेमोच्या वेळेस ऑलरेडी आपण त्याला सांगितलेलं असतं. सो त्यांना टाकावं लागतं इथे सिटी आयडी. आता हे एका फील्डचं झालं जसं हॉटेल नेम पण मॅन्डेटरी ऍट अ टाइम ऑफ सेव्हिंग हॉटेल हिअर जे काही मॅन्डेटरी फील्ड्स आहेत ते सीएसव्ही मध्ये कंपल्सरी मॅन्डेटरी असणार आहेत. ठीक आहे इथे जर तुम्ही एंटर नाही केले युजरला आपण मेसेज नाही देऊ शकत कारण की त्याने 1000 मॅम हॉटेल टाकलेत. हा मॅम हे म्हणजे सीएसव्ही मध्ये मॅन्डेटरी करायला कसं करावं लागतं तिला? हा तेच सांगत होते मी. सीएस आता इथे जेव्हा आपण हॉटेल सेव्ह करतोय इथे मी देऊ शकते प्लीज फिल आउट दिस फील्ड किंवा असं हे वालं HTML चं रिक्वायर फील्डनी केलंय हे ते जरी नाही वापरलं PHP चं व्हॅलिडेशन वापरलं तर इथे आपल्याला एक मेसेज दिसतो की दिस फील्ड इज रिक्वायर्ड. जसं की आता हे चाइल्डचे फ्रॉम अँड टू एजचं इथे तुम्हाला मेसेज दिले की एंटर चाइल्ड फ्रॉम एज और टू एज तर याला आपल्याला व्हॅलिडेट करायला इझी जातं बिकॉज वी हॅव दिस बटन इव्हेंट. तर सीएसव्ही मध्ये तसं काहीच नाहीये. रेकॉर्ड्स नंबर ऑफ रेकॉर्ड्स किती जातील याच्यामध्ये सांगता येत नाही. सो रेकॉर्ड वाईज मी युजरला मेसेजेस प्रोव्हाइड नाही करू शकत की फर्स्ट रो मध्ये तुमचं सिटी आयडी इज मिसिंग सेकंड रो मध्ये तुम्ही चाइल्ड एजेस इनव्हॅलिड टाकलेत असं आपण नाही सांगू शकत ना. युजरला मेसेजेस किती दाखवणार 1000 5000 3000 असं नंबर ऑफ रेकॉर्ड्स ते सीएसव्ही मध्ये टाकतात. तर त्या केसमध्ये आपण काय करतो युजरला अनप्रोसेस्ड सीएसव्ही एक डाउनलोड करून देतो ज्याच्यामध्ये अनप्रोसेस्ड रेकॉर्ड्स असतात. अनप्रोसेस्ड इन शॉर्ट इनव्हॅलिड रेकॉर्ड्स म्हणजेच की समथिंग सपोज त्याच्यामध्ये काही रिझन असू शकतं मे बी इनव्हॅलिड डेटा असू शकतो मिसिंग इन्फॉर्मेशन आहे मॅन्डेटरी वाला रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन त्यांनी ब्लँक ठेवलेलं आहे. हे सो नंबर ऑफ रिझन्स आहेत जे सेव्ह फॉर्मवर व्हॅलिडेशन्स आहेत ते सगळे आपण सीएसव्हीच्या जेव्हा डेटा सेव्ह होतो टेबलमध्ये ते सगळे अप्लाय केलेले आहेत. वन ऑफ देम इज फेल्ड कुठेही फ्लॅग जर फॉल्स झाला म्हणजे एनी ऑफ देम एखादं रिझन जर ट्रू झालं माझं की जसं मिसिंग आहे एखादी इन्फॉर्मेशन काही असू शकतं त्याच्यामुळे फ्लॅग माझा एररचा ट्रू झाला सो त्या केसमध्ये आपण ते रेकॉर्ड अनप्रोसेस्ड सीएसव्ही मध्ये राईट करतो. लास्ट टाइम मी तुम्हाला सांगितलं होतं अपलोड्स आणि डाउनलोड फोल्डर आपल्याकडे आहे. अपलोड्स फोल्डर सांगितलं होतं त्याचा यूज काय आहे. डाउनलोडचा मी सांगितलं होतं की अनप्रोसेस्ड रेकॉर्ड्सचे जे आपण सीएसव्ही डाउनलोड करतो त्या फोल्डरमध्ये टाकतो आपण. तो त्या सीएसव्ही अशा प्रकारे जनरेट होतात. जेव्हाही रेकॉर्ड माझं एखाद्या रिझनने इनव्हॅलिड आहे त्या असे रेकॉर्ड्स सपोज 1000 रेकॉर्ड्स आहेत त्यातले 100 रेकॉर्ड्स माझे इनव्हॅलिड आहेत काही रिझन्समुळे ते रेकॉर्ड्सची आपण एक सीएसव्ही प्रिपेअर करतो आणि युजरला देतो. सो 1000 मधून 100 रेकॉर्ड्स माझे गेले सो बाकीचे जे उरलेले त्याने इम्पोर्ट करून घेतले सक्सेसफुली डेटाबेसमध्ये सेव्ह झाले पण 100 रेकॉर्ड्स माझे नाही मी सेव्ह करून घेतले डेटाबेसमध्ये तर काही या रिझन्समुळे
सो युजरला कळालं पाहिजे. असं नाही की युजरला आपण 1000 रेकॉर्डचे CSV सांगणार की नाही अपलोड करू शकत बिकॉज ऑफ 100 रेकॉर्ड्स आर इनव्हॅलिड. सो अशा केसमध्ये हा कम्प्लिटली रॉंग इम्पॅक्ट आहे. म्हणजे त्या फंक्शनॅलिटीला आपण कम्प्लिटली ब्रेक करतोय. 1000 रेकॉर्ड्स दे आर ट्रायिंग टू अपलोड आणि बिकॉज ऑफ जस्ट 100 रेकॉर्ड्स वी आर नॉट अपलोडिंग दॅट कंप्लीट CSV. सो त्या केसमध्ये आपण काय केलं पाहिजे की ते सांगितलं पाहिजे युजरला स्पेसिफिक की हे 100 रेकॉर्ड्समध्ये प्रॉब्लेम आहे. बाकीचे रेकॉर्ड्स वी हॅव सक्सेसफुली इम्पोर्टेड. आपण युजरला मेसेज पण काउंटचा मेसेज पण दाखवतो की दिस रेकॉर्ड्स आर सक्सेसफुली इम्पोर्टेड, दिस रेकॉर्ड्स आर फेल्ड म्हणून. तर मग त्याच्यामध्ये मग ती जी डाउनलोड करतो आपण अनप्रोसेस्ड रेकॉर्डची CSV, तर ती डाउनलोड फोल्डरमध्ये जाते. प्लस युजरला ती त्याच्या लोकल सिस्टमला डाउनलोड करून पण देतो आपण. सो युजरला तिथे कळतं की ह्या 100 रेकॉर्ड्समध्ये प्रॉब्लेम आहे. आय नीड टू मॉडिफाय दोज रेकॉर्ड्स आणि आय नीड टू आयडेंटिफाय एक्झॅक्टली प्रॉब्लेम. आणि मग त्याच्यामध्ये तो काय करतो, चेंजेस करून तीच CSV परत अपलोड करतो. सो ते 100 रेकॉर्ड्स अगेन तो इम्पोर्ट करून देतो. ठीक आहे, हे झालं आपलं ओव्हरऑल. आता याच्यामध्ये कोड जेव्हा कोड आता अगेन हे बटन्स आहेत हॉटेलचं जे मास्टरचं index.php मध्ये हे 2 बटन असणार आहेत. ह्या हॉटेलवर जेव्हा आपण लिस्ट रिफ्लेक्टचं फंक्शन कॉल करतो म्हणजे हे चेक्ड वालं, तर तेव्हा आपण काय करतो, हॉटेलच्या मास्टरमध्ये अगेन हॉटेलचं एक फोल्डर असेल ज्याच्यामध्ये हे बटन, हे फिल्टर आहे, ही लिस्ट रिफ्लेक्ट अगेन दुसऱ्या टेबलमधून दुसऱ्या पेजमधून येते. सो त्या अकॉर्डिंग तुम्ही तिथे जायचं. आता मी हॉटेलचं एक्सप्लेन करते. सो तुम्ही दुसरी वाली CSV चेक करा. एन्क्वायरीची CSV करा. आता हॉटेल्समध्ये मास्टरमध्ये हॉटेल, मास्टरच्या जो इंडेक्स फाईल आहे याच्यामध्ये ते बटन्स असणार आहेत हॉटेल आणि टॅरिफ. हॉटेल माझं बाय डिफॉल्ट चेक्ड आहे. हे फंक्शन माझं इथे बाय डिफॉल्ट कॉल झालंय. हॉटेलच्या फोल्डरमध्ये index.php ला तो पॉइंट करतोय. म्हणजे मला ही जी लिस्ट दिसते ती हॉटेलच्या फोल्डरमधून येते या हॉटेलच्या. ठीक आहे, हे B2B टॅरिफ, हे टॅरिफ आहे. जसं मी सांगितलं होतं आधी हे B2B टॅरिफ म्हणून होतं. नंतर आपण त्याला रिनेम केलं टू टॅरिफ आणि कॉमन केलं फॉर B2B आणि B2C. टूर ऑपरेटरचे जे नॉर्मल टॅरिफ पण आहे त्याच्यासाठी आपण ही स्क्रीन कॉमन केली. त्यामुळे त्याला नाव आहे फोल्डरला B2B टॅरिफ बिकॉज इनिशियली ते इम्प्लिमेंट झालं होतं फॉर B2B ओनली. हॉटेलचं जे इंडेक्स पेज आहे त्यामध्ये आता ते CSV चे बटन्स आहेत. इथे दिसेल तुम्हाला हे डाउनलोड CSV फॉर्मॅट जे CSV एक्सपोर्ट आपण म्हणतो याला फंक्शनॅलिटी. या फंक्शनॅलिटीचं नाव आहे CSV एक्सपोर्ट. तर एक्सपोर्ट म्हणजेच डाउनलोड होणार आहे. हे बटन आहे त्याच्यावर एक फंक्शन लिहिलेलं आहे. सिम्पल आहे, आपल्याकडे एक फॉर्मॅट फिक्स आहे. सो तो CSV आपण फिक्स फॉर्मॅटमध्ये इमेजेस फोल्डरमध्ये ती CSV सेव्ह करून ठेवली आहे. ती जस्ट आपल्याला डाउनलोडला द्यायची. या फंक्शन मध्ये काय केलेलं आहे, विंडो डॉट लोकेशन याने काय केला, तो त्या लोकेशनला गेला आणि ही CSV फाईल मला डाउनलोड करून दिली. इमेजेसचं फोल्डर आहे CSV फॉर्मॅट हॉटेल वेंडर डॉट CSV. एवढीच फंक्शनॅलिटी फॉर CSV एक्सपोर्ट. सगळीकडे जेवढं एक्सपोर्टचं बटन आहे सगळीकडे असंच डाउनलोड फॉर्मॅट मॉडेल फंक्शन मिळेल तुम्हाला. त्या फंक्शन मध्ये ती रिस्पेक्टिव्ह मॉड्यूलची जी काही CSV फॉर्मॅट आहे तो .csv फाईल एक्सपोर्ट होईल. आता हे मी हॉटेल आहे, असंच आपल्याकडे कस्टमर मध्ये पण CSV आहे. त्यानंतर CRMचं जे एन्क्वायरी आहे याच्यामध्ये CSV आहे. खूप साऱ्या मॉड्यूल मध्ये तुम्ही रिव्ह्यू करताना ही वाली करा. ठीक आहे, मी एक्सप्लेन करते तुम्हाला ही थोडीशी कॉम्प्लेक्स आहे त्याच्यापेक्षा. सो त्यामुळे तुम्ही रिव्ह्यू करताना ही करा. मी जर डायरेक्ट कॉम्प्लेक्स तुम्हाला समजून सांगितलं तर तुमचं कन्फ्युजन होईल. त्यानंतर सॉरी कोड. त्यानंतर आहे CSV अपलोडचं फंक्शन म्हणजे CSV इम्पोर्ट. तर याचा आपण UI थोडासा वेगळा आहे, म्हणजे नॉर्मल बटन नाही घेतलेलं आहे. याच्यावर कसं होतं, आपल्याला हा फाईल मॅनेजर आणायचा असतो.
सिलेक्शनसाठी. जसं आपण नॉर्मली PHP मध्ये सॉरी HTML मध्ये देतात इनपुट टाइप फाईल, तर तो वाला आपण नाही यूज करत, त्याचा थोडासा वेगळा UI आहे. आता जेव्हा नेक्स्ट मी तुम्हाला अपलोडची फंक्शनॅलिटी एक्सप्लेन करणार आहे, त्याच्यामध्ये पण तुम्हाला असाच सेम डिव दिसेल सेम. या डिव मध्ये काय हा डिव वापरलेला, याला बेसिकली CSS दिलेली आपण. इथे हे आयकॉन दिलेले अपलोडचं, ही बॉर्डर दिलेली आहे, हे नेम आहे बटनला, त्या बटनला CSS प्रोव्हाइड केलेली आहे. सगळीकडे तुम्हाला अपलोडचं असंच बटन दिसत असेल, जिथे जिथे तुम्ही अपलोड पण पाहिलं असेल. तर हॉटेलच्या पण इमेजेस अपलोड करतो आपण, कस्टमरच्या ठिकाणी ID प्रूफ वगैरे अपलोड करायला देतो. जिथे तुम्हाला असं अपलोडचं बटन आहे, सगळीकडे तुम्हाला UI सेम दिसेल. तर त्याचं HTML हे आहे बेसिकली, घाबरून जायचं नाही, वेगळं काही नाही. त्यातला पॅरामीटर, आता जेव्हा तुम्हाला एखादी न्यू अपलोडची फंक्शनॅलिटी इम्प्लिमेंट करायला आली, फॉर एक्झाम्पल एखाद्या मॉड्यूलमध्ये अपलोडचं इम्प्लिमेंटेशन आलं किंवा CSV अपलोडचं इम्प्लिमेंटेशन आलं, अख्खा हा डिव उचलायचा आणि कॉपी पेस्ट करायचा. यामध्ये चेंजेस कुठे करावे लागतात? हा जो टायटल आहे, हा ऍक्च्युली खालच्या फंक्शन मधून येतो, तो मी नंतर सांगतो मला. हा इनपुट टाइप हिडन, हा हा इम्पॉर्टंट असतो. हा काय हिडन पास केलेला आहे, URL आहे बेसिकली, जो आपण सिलेक्ट करतो. जेव्हा इथे अपलोडवर क्लिक होतं, आपण इथे सिलेक्ट करतो, ही फाईल ओपन करतो, तर इथे हिडन पास होते एक URL, जी URL आपल्याला डेटाबेस मध्ये इन्सर्ट करायची. हे आपला अख्खा डिव HTML चा, हे इनपुट हिडन, ह्याच्यामध्ये ती पास होते. आता इथे तुम्हाला ते या केसमध्ये येणार नाही. जर तुम्ही ID प्रूफ वगैरे अपलोड केलं, तर इथे तुम्हाला ती URL दिसेल. ठीक आहे, तर ती हिडन आपण पास करतो खाली एका फंक्शन मध्ये, ते फंक्शन मी एक्सप्लेन करते. आता जेव्हा याच्यावर क्लिक होतं, तेव्हा बरोबर फाईल मॅनेजर ओपन होतो. तर याला आपण काय केलेलं आहे, अपलोडला एक अजॅक्स अपलोड नावाचं jQuery प्लगइन वापरले, याला अजॅक्स अपलोड 3.5. तर इथे तुम्ही जर बघताल, तर ती स्क्रिप्ट इन्क्लूड केलंय, JS फाईल इन्क्लूड केली आहे. याने काय होतं, तो फाईल मॅनेजर डायलॉग बॉक्स आपल्याला ओपन करायला हेल्प होते. अजॅक्स अपलोड 3.5.js हे वाला प्लगइन यूज केलंय आपण फॉर अपलोडिंग फंक्शनॅलिटी. आता इमेज अपलोड असो, डॉक्युमेंट अपलोड असो, अगेन ही CSV इम्पोर्ट असो, ही पण CSV.CSV माझी एक डॉक्युमेंट आहे, एक फाईल आहे. सो अपलोड जे हे प्लगइन आहे, जिथे जिथे सगळीकडे अपलोड दिसतंय, इमेजेस असो, डॉक्युमेंट असो, व्हॉट एव्हर अपलोडिंग, ते काही त्या सगळ्या फाईल मध्ये तुम्हाला ही स्क्रिप्ट इन्क्लूड केलेली दिसेल. तुम्ही डायरेक्ट त्या फाईल मध्ये जाऊन Ctrl+F अजॅक्स अपलोड एवढं जरी टाईप केलं, तरी तुम्हाला ते मिळून जाईल, इन्क्लूड केलेली फाईल. सो याच्याशिवाय ते चालूच शकत नाही. दुसरं म्हणजे हे स्क्रिप्ट एक इन्क्लूड करावी लागते आपल्याला, JS फाईल. दुसरं म्हणजे एक फंक्शन लिहावं लागतं, ज्याच्यामध्ये हे सगळं काम होतं. म्हणजेच की हा डायलॉग बॉक्स झाला ओपन, त्याच्यामध्ये जे बरोबर आपण सिलेक्ट केली आहे फाईल, ती आली आहे, ओपन झाली आहे. तर त्याच्यासाठी एक फंक्शन, जो हा फाईल अपलोडिंगचा कोड आहे, त्याच्यासाठी एक फंक्शन लिहावं लागतं, जे त्या पेजमध्ये त्या फंक्शनला डिफॉल्ट कॉल द्यावा लागतो. म्हणजेच तो इनिशियलाइज करून घेतो या सगळ्या गोष्टी. तर ते फंक्शन इथे, ते फंक्शन कम्प्लिटली युजर डिफाईन आहे. हे फंक्शन आपण लिहितो. आता जसं इथे फंक्शनचं नाव दिलंय आपण वेंडर CSV अपलोड. असेच फंक्शन जिथे जिथे अपलोड फंक्शनॅलिटी आहे, जसं हॉटेल CSV अपलोड, कस्टमर इमेज अपलोड, अशा काही फंक्शन्स तुम्हाला दिसतील तिथे अपलोडिंगचे. इथे दिसते हे डिफॉल्ट कॉल केलेलं आहे मी त्या स्क्रिप्ट फाईलला. सो इनिशियल जे काही इनिशियलायझेशन करावं लागतं त्यांना, त्याच्यासाठी हे बाय डिफॉल्ट कॉल करणं मस्ट आहे. ठीक आहे, तो इव्हेंट. त्याच्यानंतर टाईप इज ID प्रूफ, याच्याकडे नका लक्ष देऊ. हे काय, हे बटन अपलोड, वेंडर CSV अपलोड. आता हे कुठे लिहिलंय, इथे HTML दिसतं, हा डिव. तर हा डिव आहे तो याच्यातला, ह्या बटनला घेतलंय त्यांनी, पूर्ण बटनला उचललंय त्यांनी. ठीक आहे, कारण ह्या बटनवरच आपला सगळा इव्हेंट ऑकर होणार आहे. त्यानंतर वेंडर स्टेटस, हा स्पॅन आहे. हे स्टेटस का लागतं, आता जेव्हा मी इथे अपलोड करायला देते, युजरला इथे अपलोडिंग टेक्स्ट दिसतो. CSV जेव्हा कम्प्लीट सक्सेसफुली अपलोड होणार आहे, तेव्हा अपलोडेड टेक्स्ट दिसतो. CSV जर अपलोड नाही झाली, तर अगेन CSV टेक्स्ट दिसतो. सो हा स्पॅन मला
चेंज करावा लागतो डिपेंडिंग ऑन मेसेज, त्या फंक्शनॅलिटीचं बिहेवियर. सो त्याच्यासाठी हा स्पॅन आपण घेतलेला आहे. वर जो डिव लिहिलाय. नॉर्मल जर बटन दिलं असतं तर हे मला पॉसिबल नसतं झालं. म्हणजे सगळ्या फंक्शनॅलिटी या एका बटनवर करणं. सो आपण तिथे ते HTML जे डिझाइन केलंय ते या पर्पजने केलंय. म्हणजे तुम्हाला खाली लक्षात येईल आपण जे त्या बटनमध्ये केलेलं आहे. तर हे स्पॅन आहे. याच्यामध्ये आपण फंक्शनॅलिटीचं जसं बिहेवियर आहे त्यावेळेस ते स्टेटस आपण चेंज करतो. अपलोडिंग असो, अपलोडेड असो किंवा CSV जे तुम्हाला दिसतंय तिथे हे टेक्स्ट, तर तो इथून येतो. त्यानंतर हा कोड आहे अपलोडिंगचा. न्यू अजाक्स अपलोड, क्लास आहे अजाक्स अपलोड. न्यू ने त्याचं आपण हे करतो ऑब्जेक्ट क्रिएशन. आता याच्यामध्ये 2 पॅरामीटर आहेत. फर्स्ट पॅरामीटर इज बटन अपलोड. फर्स्ट पॅरामीटर काय आहे, आपण आपलं जे बटन आहे जे ऍक्च्युअल ज्याच्यावर इव्हेंट ऑकर झालाय, क्लिक केल्यानंतर डायलॉग बॉक्स ओपन झालाय, तर त्याच्यामध्ये हे सगळं हे करतो तो बटन अपलोडच्या बटनवर त्याने केलं ते काम. सेकंड पॅरामीटर आहे एक फंक्शन आहे. जे फंक्शन काय करतं, जे फंक्शनचं काम काय आहे की आपल्याला काय परफॉर्म करायची ऍक्शन ऑन फाईल ओपन. म्हणजेच की डायलॉग बॉक्स ओपन करून दिला त्याने ह्या बटनवर, आपण फाईल सिलेक्ट केली, ओपन म्हटलं, तर ह्याच्यावर ऍक्शन काय परफॉर्म करायची आहे ते वालं फंक्शन इथे रिटर्न होणार आहे. ठीक आहे, हे एक्झिक्यूट करणार आहे तो फंक्शन जे काही आपलं. तर हे आपलं आपण लिहिलेलं आहे. त्यामध्ये आता पॅरामीटर आहे फर्स्ट इज ऍक्शन. ऍक्शन म्हणजे अगेन मला काहीतरी पेजची URL पाठवावी लागणार आहे किंवा जे काही मला करायचंय ते डिपेंड काय आपली फंक्शनॅलिटी. तर आता जेव्हा CSV अपलोड होते किंवा एखादं डॉक्युमेंट किंवा इमेज आपण अपलोड करतो, वर्ड डॉक्युमेंट असो, एक्सेल डॉक्युमेंट असो, तर आपण काय करतो, डेटाबेसमध्ये ते डायरेक्टली डॉक्युमेंट नाही स्टोअर करत. आपल्याला URL स्टोअर करायचे असते डेटाबेसमध्ये आणि ते जे डॉक्युमेंट आहे ते फोल्डरमध्ये स्टोअर करायचं असतं. कुठलं फोल्डर, आपण अपलोड्सचं जे फोल्डर वापरतो, जे काही डॉक्युमेंट अपलोड केले ते तिथे जातात. जसं मी लास्ट टाइम तुम्हाला तिथे दाखवलं होतं. तर ते जेव्हा डॉक्युमेंट तिथे प्लेस करायचं असतं अपलोड्स फोल्डरमध्ये, डायरेक्ट पण प्लेस करून चालत नाही, कारण की तिथे आपल्याकडे नंबर ऑफ टाइम्स आपण अपलोड केलेलं आहे व्हेरियस मॉड्युल्स मधून. सो ते सगळे डॉक्युमेंट तिथे एकाच ठिकाणी टाकणं नॉट अ प्रॉपर वे. सो आपण त्याच्यासाठी एक प्रॉपर फॉर्मॅट फिक्स केलेला आहे. जो डॉक्युमेंट जेव्हा अपलोड होतं, URL आपल्याला जेव्हा ती जनरेटेड मिळते, जे डॉक्युमेंटचं लोकेशन आहे, ज्या लोकेशनला ते डॉक्युमेंट जातं त्याचा प्रॉपर आपण फॉर्मॅट फिक्स केलेला आहे. तर तो वाला कोड आपण सगळा ह्या पेजमध्ये लिहिलेला आहे. काय होतं, ते डॉक्युमेंट त्या लोकेशनला आपण पाठवून देतो आणि त्याची एक्झॅक्ट जी URL जी झाली आहे जनरेट, ती URL हा फाईल आपल्याला रिटर्न करणार आहे. नेम अपलोड फाईल हे काय आहे, आपण जे फाईल अपलोड केल्यानंतर ती फाईल आपल्याला ऍक्सेस करायची. आता ती फाईल उचलून आपल्याला आपल्या लोकल डिरेक्टरीमध्ये सेव्ह करायची. सो त्याला आयडेंटिफाय करावं लागेल बाय सम नेम. सो ते वालं नेम हे, तर याने आपण ह्या पेजवर आपल्याला जो फाईल देणार आहे हा प्लगइन, तर ती फाईल या नेमने तिथे आयडेंटिफाय होणार आहे. हा इव्हेंट आहे अगेन ऑन सबमिट. सबमिट झाल्यानंतर म्हणजेच ह्या फाईल मधून तो सगळं झालं करून सबमिट झाली म्हणजे माझं फंक्शनॅलिटी माझी झाली, तर त्यावेळेस तो हा फंक्शन रिटर्न करतो. त्याला तो 2 पॅरामीटर रिटर्न करतो, फाईल आणि एक्सटेन्शन. फाईल आणि एक्सटेन्शन रिटर्न करतो. तर त्याच्यावर आता मी आधी हे सांगते ह्या फाईलचा कोड. तर ही फाईल कुठे आहे, त्याच फोल्डरमध्ये, हॉटेलच्याच फोल्डरमध्ये अपलोड वेंडर CSV फाईल. सगळीकडे तुम्हाला अशी एक अपलोडची फाईल दिसेल लिहिलेली, जी फाईल सेम काम करते. सगळीकडे सेम कोड आहे, फक्त कोड मध्ये थोडासा चेंज होतो. कुठे, हा इयर आहे, याने काय झालं, मला 4 डिजिटचा इयर रिटर्न झाला 2022. जसं करंट इयर आहे 2022. स्मॉल y टाकला तर ओनली 22 मला रिटर्न होईल. ठीक आहे, हे डेट फॉर्मॅटचे जे हे पॅरामीटर आहे ना, हे फार गरजेचं आहे, तुम्हाला माहित असणं. कॅपिटल Y काय करतो, कॅपिटल M काय करतो, स्मॉल m काय करतो, D U हे खूप सारे पॅरामीटर आहेत डेट फॉर्मॅटचे. तुम्हाला W3 स्कूलला सगळे मिळून जातील इन डिटेल. हा मला रिटर्न करतो माझं करंट इयर, हा मला रिटर्न करतो माझा करंट मंथ. कॅपिटल मंथ आहे म्हणजे मला हा मार्च वगैरे डिसेंबर असं रिटर्न करणार आहे.
हा मला डेट रिटर्न करणार आहे 2 डिजिट वाली, म्हणजे 01, 02, 10, 11 वगैरे अप टू 31 जो आपला मॅक्स डे काउंट आहे. टाइम स्टॅम्प यू हा काय करतो, युनिक टाइम स्टॅम्प रिटर्न करतो. जो काही आपला टाइम झोन चालू आहे त्यावेळेस युनिक टाइम स्टॅम्प हा रिटर्न करतो. हे स्टेटस फॉल्स ठेवलेत इनिशियली. आता याच्यामध्ये एक फंक्शन लिहिलेलं आहे आपण, चेक डिरेक्टरी, ज्याच्यामध्ये एक करंट डिरेक्टरी एक पास केलेला पॅरामीटर, दुसरा एक टाईप पॅरामीटर आहे. आता हे फंक्शन कॉल कुठे झालंय, इथे कॉल झालंय. करंट डिरेक्टरी इनिशियली माझी काय, अपलोड्स या फोल्डरच्या लोकेशन पासून व्ह्यूला पॅरलल फोल्डर आहे. सो 1 2 3 4 डॉट्स तो मागे गेला म्हणजे व्ह्यूला पॅरलल आला, माझा अपलोड्स फोल्डर आहे. सगळ्या फाईलमध्ये जे काही अपलोडची फाईल आहे तुम्हाला हा कोड सगळा सेम दिसणार आहे, जो मी आता एक्सप्लेन करते. किंचित सुद्धा फरक दिसणार नाहीये. सगळ्या फाईल मधून अपलोड्सच्या लोकेशनला आपण जातो, विच इज आवर करंट डिरेक्टरी, जिथे आपल्याला अपलोड करायचंय, आपली बेस डिरेक्टरी. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला जेव्हा अपलोड करायचं असतं ते चेंज होतं. फाईलमध्ये सगळ्या जेव्हा तुम्ही जाताल वेगवेगळ्या अपलोडच्या, तुम्हाला हे नाव वेगळं दिसेल. हे नाव काय आहे, ते मॉड्यूल स्पेसिफिक नाव आहे. आता ही वेंडर सीएसवी आहे, असं कस्टमर सीएसवी असेल, पॅसेंजर सीएसवी आहे, फ्लाईट पॅसेंजर सीएसवी, अशा नावाचे आपण तिथे फोल्डर बनवतो. सो जेव्हाही आपल्याला कुठे फोल्डर कधी ऍक्सेस करायची वेळ आली डेव्हलपरला, सो बाय नेम आपण त्या फोल्डरमध्ये त्या सीएसवी ला सर्च करू शकतो. तर तेच पर्पज आहे जो आपण हा फॉर्मॅट त्यासाठी आपण फॉलो केलेला आहे. हे सिंपल त्या फोल्डरचं नाव आहे जे मॉड्यूल स्पेसिफिक आहे. त्यानंतर आता अपलोड्स मध्ये आलो, करंट डिरेक्टरी नाव चेंज झाली, फंक्शनला त्यांनी कॉल दिला, चेक डिरेक्टरी. आता ही डिरेक्टरी चेकचं फंक्शन काय करतं, ही जे डिरेक्टरीचा पाथ दिलेला आहे आपण करंट डिरेक्टरी, हा चेक करतो की दॅट डिरेक्टरी इज एक्झिस्ट ऑर नॉट. हे वेंडर सीएसवीचं फोल्डर अपलोड्स मध्ये आहे की नाही, बिकॉज इनिशियली जेव्हा क्लायंटला सेटअप जातो, अपलोड्स फोल्डर इज कम्प्लिटली एम्प्टी. आपण ते म्हणजे ते कंपल्सरी आपल्याला अपलोड्स फोल्डर एम्प्टी द्यावं लागतं क्लायंटला. जेव्हा जेव्हा तो अपलोड करेल तसं तसं अपलोड मध्ये हे फोल्डर्स मॉड्यूलचे जे सीएसवी किंवा काही इमेजेस वगैरे अपलोड होतील तसे ते फोल्डर्स क्रिएट होत जातात अपलोड्स मध्ये. सो फर्स्ट टाइम वी नीड टू चेक दॅट फोल्डर इज एक्झिस्ट ऑर नॉट. इफ नॉट, वी हॅव टू क्रिएट दॅट फोल्डर. सो चेक फंक्शन हे फंक्शनॅलिटी इम्प्लिमेंट करतं. इज डिरेक्टरी हे फंक्शन काय करतं, ती डिरेक्टरी एक्झिस्ट ऑर नॉट, ट्रू ऑर फॉल्स ते रिटर्न करतं. इफ ट्रू मीन्स डिरेक्टरी इज प्रेझेंट, सो डायरेक्ट तो या स्टेटमेंटला येणार आहे. सो करंट डिरेक्टरी प्रॉपर आणि स्लॅश वाला फॉर्मॅट म्हणजे URL वाला फॉर्मॅट त्याने प्रिपेअर केला आणि ती URL माझी रिटर्न केली. ओके. इफ नॉट प्रेझेंट, फर्स्ट टाइम सपोज दिलाय आणि तो फर्स्ट टाइम हॉटेल सप्लायची सीएसपी क्लायंट अपलोड करतोय. सो त्या केसमध्ये हे इफ माझं फॉल्स रिटर्न करणार आहे की डिरेक्टरी इज नॉट प्रेझेंट, वेंडर सीएसपी फोल्डर इज नॉट प्रेझेंट इन अपलोड्स. सो तो mkdir हे फंक्शन काय, मेक डिरेक्टरी, हे फंक्शन काय करतं, ही डिरेक्टरी क्रिएट करून टाकतं. ठीक आहे. म्हणजेच त्याने आता वेंडर सीएसवीचं न्यू फोल्डर मला क्रिएट करून दिलं. पीएसबीचं हे फंक्शन आहे फॉर क्रिएटिंग डिरेक्टरी, फॉर क्रिएटिंग फोल्डर. हे फंक्शन तेच करतं. हे फंक्शन मग आपण इथे 4 वेळा कॉल केलेले आहे. फॉर इयर फोल्डर, फॉर मंथ, डे, बिकॉज डे मध्ये किती फोल्डर्स अपलोड होतील सांगता येत नाही. वेंडर सीएसवी मध्ये अगेन सगळ्या सीएसवी टाकून दिल्या, नंतर डेव्हलपरला काही ट्रॅक करायचा इश्यू वगैरे, त्याला जर सर्च करायची वेळ आली तर त्या केसमध्ये त्याला अगेन हेक्टिक टास्क आहे एवढ्या सगळ्या सीएसवी मधून सर्च करायचं. बिकॉज ती जेव्हा सीएसवी आपण अपलोड करतो तेव्हा त्याचं एक नाव आपण जनरेट करतो वेगळं, ज्या नावाने ते अपलोड होत म्हणजे सॉरी आयडेंटिफाय करायला इझी नाही जात. तर त्या केसमध्ये आपण काय करतो, करंट इयरचं फॉर्मॅट, करंट इयरचं एक फोल्डर बनलं जातं, मंथचं एक बनलं जातं आणि डेचं एक बनलं जातं. हे फोल्डर बनले की एक युनिक टाइम स्टॅम्पच्या फोल्डरमध्ये फायनल ती इमेज और जे काही डॉक्युमेंट अपलोड झालेलं ते डॉक्युमेंट आपल्याला प्लेस करायचं असतं, युनिक टाइम स्टॅम्प. हे अगेन का बनवलंय की एका डे मध्ये माझी मी सपोज 2-3 पण सीएसवी अपलोड करू शकते किंवा इमेजेस कस्टमर मला टाकलेत, आज मी 1000 कस्टमरची एंट्री केली आहे याच्यामध्ये ऍप्लिकेशन मध्ये. तर सगळ्यांचे आयडी प्रूफ जर मी टाकले एका डेला 1000 आयडी प्रूफ, अगेन कॉम्प्लिकेटेड आहे सर्चिंग साठी. तर त्या केसमध्ये काय होईल, 1000 युनिट टाइम स्टॅम्पचे फोल्डर बनणार आणि ते त्यामध्ये इन्सर्ट होणार, म्हणजे प्लेस होणार ती इमेज तिथे.
हे फंक्शन रिपिटेटिव्हली कॉल झालं अप टू युनिक टाइमस्टॅम्प फोल्डर. हे फंक्शन हे जे टाइमस्टॅम्पचं फोल्डर हे कंपल्सरी एव्हरी टाइम न्यू क्रिएट होणार बिकॉज टाइमस्टॅम्प इज युनिक. हा मॅम हे म्हणजे नाही का जे पण डायरेक्टरीज तयार होतात म्हणजे नाही का बनलं जातं ना, तर ते हा. एक म्हणजे नाही का म्हणजे आता इयरची झाली तर इयरच्या आतमध्ये मंथची तयार होईल आणि मग त्याच्या आतमध्ये डेची तयार होईल ना. बरोबर बरोबर बिकॉज माझी तर करंट त्याच्यासाठी डिरेक्टरी चेंज पाथ होते कसा दिलेला आहे मॅम? तयार होण्यासाठी. हा हे काय इथे दिलंय ना स्लॅश. हा इथे काय पण ते करते तर मी. फक्त ते करंट डिरेक्टरी जे म्हणजे धरणार ती हा त्या हिशोबाने धरतो का पाथ? हा आता इथे एक्झिक्युशन कसं होणार आहे. करंट डिरेक्टरी आली अपलोड्स. ठीक आहे. आता करंट डिरेक्टरी माझं डायरेक्ट इक्वल टू केलंय म्हणजे माझं आता करंट डिरेक्टरी चेंज होणार आहे. ठीक आहे. ती चेंज कशी होणार आहे या फंक्शन मधून चेंज होणार आहे. हे फंक्शन आपण लिहिलेलं आहे ज्याला आपण 2 पॅरामीटर पाठवतो. फर्स्ट इज करंट डिरेक्टरी. सेकंड इज जे काही मला नवीन क्रिएट करायची आहे किंवा जी काही एक्झिस्टिंग आहे त्याच्या आत जायचंय. सो त्यांनी काय केलं वेंडर CSV. आता इथे आलास तू करंट डिरेक्टरी आणि टाईप मध्ये काय असणार आहे वेंडर CSV. ठीक आहे. करंट डिरेक्टरी काय आहे अपलोड्स पुढे असणार आहे वेंडर CSV. इथे इज डिरेक्टरी मध्ये त्यांनी काय चेक केलेलं आहे. इथे कसं असणार आहे माझं हे असणार आहे. आता हा अपलोड्स असा होणार आहे एक्झिक्युशन. इज डिरेक्टरीला ही स्ट्रिंग जाणार आहे. हा ठीक आहे. इथे जर त्याला मिळालं हे नाही मिळालं तर तो बरोबर मेक डिरेक्टरी. मग तो बरोबर आता हे अपलोड्स आहे त्यामुळे वेंडर CSV चं तो इथे मला फोल्डर क्रिएट करून देणार या लोकेशनला. हो आला खाली तो इफच्या संपलं. आता करंट डिरेक्टरी काय आहे वेंडर CSV. हॅलो मॅम वॉइस. हॅलो मॅम. हॅलो